नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपण कुर्मापुरीची ऑर्डर देतो. पण हा कुर्मा घरी कसा बनवायचा तेच तर आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत व्हेजिटेबल कुर्मा. तर आजच्या आपल्या डिशसाठी लागणारं साहित्य पाहूया. कुर्मा म्हटलं की लागणार आहे ती भरपूर अशी भाजी. फ्लॉवर, बटाटा, भोपळी मिरची, गाजर अशा भाज्यांचे मी छोटे तुकडे करून घेतलेत आणि सगळी भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. त्याचबरोबर कुर्मासाठी मी वापरणार आहे मटार आणि पाऊण वाटी टोमॅटो. साधारणपणे 1.5 वाटी एवढं ओलं खोबरं घेतलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि एक अर्धा कांदा उभा चिरून घेतला आहे. मसाल्यासाठी सगळा खडा मसाला वापरणार आहे मी. लसूण पाकळ्या घेतल्या 10 ते 12, मिरी दाणे आहेत 7 ते 8, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, 1 चमचाभर बडीशेप घेतली आहे, तमालपत्र आहे आणि 2 चमचे धणे घेतलेत. तर आजच्या कुर्मासाठी अगदी घरगुती मसाला वापरणार आहे. गरम मसाला, गोडा मसाला आणि हळद. सगळ्यात आधी या कुर्मासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. यात घालूया 1 चमचाभर तेल. तेल छान गरम होऊ दे. तेल छान गरम झालं आहे. आता यात घालूया लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या थोड्याशा लालसर झाल्यानंतर आलं घालूया. 7-8 काजूगर घेतलेत. काजूगरांमुळे ग्रेव्ही छान दाट होते. थोडं वेळ परतून घेऊया हे. आता यात घालूया सगळे खडे मसाले. आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेऊया. धणे घालूया. छान असं तांबूस झाल्यानंतर आता यात घालूया कांदा. कांदासुद्धा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया. आता यात ओलं खोबरं घालूया. थोडं सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित भाजून घेऊया. अगदी लालसर होईपर्यंत नाही भाजलं तरी चालेल. आता हे खोबरं भाजून झालेलं थंड होईपर्यंत आपण भाजी फोडणीला घालून घेऊया. तर मी एक टोप ठेवला आहे गॅसवर. 1 चमचाभर एवढं तेल घालूया. तेल गरम झालं आहे. आता यात घालूया 2 ते 3 लवंगा, 3-4 मिरी दाणे, 1 छोटा तुकडा दालचिनी आणि 1 छोटं तमालपत्र. लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्यात, त्याही घातल्यात मी. थोडीशी लसूण लाल होईपर्यंत हे परतूया. आता यात घालूया कांदा. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे मी कांदा. आता यात घालूया टोमॅटो. टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर आता आपण यात घालूया आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची 2 चमचे पेस्ट. आता मी याच्यात घालते थोडेसे काजूगर आणि मटार. तसंच आपण जी भाजी बारीक करून घेतली आहे ती सगळी भाजी यात घालूया.
या कांद्यात ही भाजी थोडी परतून घेऊया. त्या भाजीतच घालूया 1 चमचाभर हळद, 2 चमचे गरम मसाला आणि साधारणपणे 1.5 चमचा एवढा गोडा मसाला घालूया. तर या मसाल्यात भाजी थोडी परतून घेऊया. त्यात थोडं पाणी घालून भाजी थोडी शिजवून घेऊया. बघूया भाजी शिजली आहे का. वाफ तर अगदी मस्त येते आणि भाजी पण बऱ्यापैकी शिजली आहे. आता आपण जे मगाशी भाजून घेतलेलं खोबरं आहे त्याचं मी वाटण करून घेतलं आहे. हे वाटण यात घालूया. तुम्हाला कितपत दाट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही या कुर्माची ग्रेव्ही करू शकता. तर यात घालूया चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी काढून घेऊया. छान उकळी आली आहे आपल्या कुर्माला. अगदी हॉटेलसारखा हा कुर्मा लागतो. ही रेसिपी बघून तुम्हीसुद्धा हा कुर्मा घरच्या घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या कमेंट्स मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्यासोबत पुऱ्या खूप छान लागतात. तांदळाची भाकरीही खूप छान लागते. तर अशा प्रकारे आपला व्हेजिटेबल कुर्मा तयारसुद्धा झाला आहे. तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणात केल्या जाणाऱ्या सारस्वत पद्धतीच्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवत राहीन. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.